नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जेव्हा सकाळी धनुषला स्कूलला सोडायला जाते ना, तेव्हा ही रोज आंब्याची झाडं मी बघते. आंब्यांना मस्त मोहरसुद्धा आल्या, कारण एवढे छोटे छोटे आंब्यांना कलम केल्यामुळे त्यांना लवकरच आंबे लागणार आहेत. आता कोकणामध्ये आंबे पण लागले असतील आंब्यांना. सकाळी सकाळी कामं करायला घेतली, कारण तुम्हाला तर माहिती आहे 2-3 दिवसापूर्वी हे पीठ दळून आणलं होतं. डबे वगैरे पीठ दळून आणायच्या आधीच क्लीन करून ठेवले होते. मात्र आणल्यानंतरनं पण दळण भरायला वेळ भेटला नव्हता. म्हणजे काय होतं, सकाळी लवकर उठते, त्याच्यामुळे दुपारी थोडं तरी असं वाटतं की आराम करावा. धनुष पण खूप त्रास देतो, म्हणून ते राहूनच जात होतं. तर म्हटलं आज कपडे पण धुवायची राहिली होती, फरशी पण पुसायची होती. तर म्हटलं पहिले डबे भरून घेता. पहिले ना मी काय करायचे, जेव्हा दळून आणू ना तेव्हा चाळून ठेवायचे पीठ. पण म्हटलं नको, आता केस सगळी माझे पांढरे होऊन जातील, म्हणून चाळत बसायला नको. आणि तेवढा वेळ पण नव्हता. कदाचित उद्या घरी पाहुणे येणार आहेत, म्हणजे माझा भाऊसुद्धा येऊ शकतो कदाचित, आणि ह्यांचे फ्रेंड्ससुद्धा येणार आहेत. मग म्हटलं घर तर क्लीन कसं करायलाच हवं. रोजच्या रोज असं पण क्लीन असतं, पण तरी पण कोण येणार म्हटलं की ती वेगळीच तयारी असते. 8 दिवसापासून मी घरामध्ये कापूर जाळते, आणि कापूर जाळला ना घरामध्ये की सगळं जी काळी काजळी असते ना ती सगळीकडे उडते. युनिटवरती पण बसली होती आणि सोप्याच्या ह्याच्यावरती पण सगळं काळा थर बसला होता. मग ते ओलं फडकं केलं, खूप जास्त पिळून घेतलं, आणि त्याच्यानंतर मग सोफा पुसून घेतला. सोफ्याचे कवर काढून धुता पण येतात, पण कुठाला धुत बसू म्हणून फक्त वरवरचं पुसून घेतलं. पण वरवरचं पुसून घेतलं तरी पण ते खूप छान क्लीन झालं. युनिट क्लीन करून घेतलं, देवघर पण पुसून घेतलं. आणि हे अरेका पामचं झाड मी लावले, म्हणजे घरामध्ये हे केलं आहे. आणि त्याच्यावरती एवढी धूळ बसते ना, म्हणजे जी बाहेरून येणारी धूळ असते ना डायरेक्ट पानांवरती बसते. पानं सगळी खराब झाली होती, आणि घरात ठेवून पण त्याची पानं थोडी थोडी करपायला लागली होती. मग ती कट करून काढली. झाड छानसं पुसून घेतलं, त्याची कुंडी पण पुसून घेतली. आणि हे घरात जेव्हापासून मी झाड लावले ना तेव्हापासून एवढं पॉझिटिव्ह वाटतं ना घरामध्ये. बाहेरून आलं ना की पहिलं लक्ष ह्या झाडाकडे जातं. जेव्हा बाहेरचं कोण आपल्या घरामध्ये येतं ना तेव्हा त्यांचं जी वस्तू आपली चांगली आहे ना त्याच्याकडे कमी लक्ष जातं, पण कुठं घाण असेल ना तर पटकन म्हणजे लक्ष जातं. असं प्रत्येकाच्या बाबतीतच होतं, माझ्याच नाही. मग मी ना टॉयलेट बाथरूमसुद्धा आज क्लीन करून घेतलं, म्हणजे रोजच घासून घेते. पण जे नळ वगैरे असतात ते पाण्याचे डाग पडले की त्याच्यावरती वेगळंच पांढरं पांढरं उठतं. मग म्हटलं ते पण सगळं घासून घ्यावं. इस्त्रीसारखा ब्रश भेटतो डीमार्टमध्ये, मग तो आणला आहे मी स्टाईल घासण्यासाठी. आणि मस्त असं बाथरूम क्लीन करून घेतलं, आणि डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ शूट करायला घेतला. एक 8 दिवसापूर्वी मी ॲमेझॉनवरून पार्सल मागवलं होतं, आणि त्या पार्सलमध्ये एक छानशी मी ऑइल ठेवण्यासाठी बॉटल मागवली, आणि ती काचेची आहे. मी आता ना प्लास्टिकचं पूर्ण बंद केले, म्हणजे प्लास्टिकचं काही घेतच नाही घरामध्ये. काय असेल ते सगळे काचेचं, आणि मग जे काय स्टीलचे वगैरे भांडी असतील तीच घेण्याचा प्रयत्न करते जास्तीत जास्त. कारण मी ना एवढं प्लॅस्टिक घरामध्ये भरलं होतं, आणि ती एवढा वैताग आला मला नंतर की काय सांगायलाच नको. ऑइल बॉटल एवढी मस्त भेटली ना मला, आणि खूप कमी किमतीमध्ये भेटली, आणि क्वालिटी पण खूप मस्त आहे. तिला वॉश वगैरे करून ठेवली, आणि संध्याकाळी निवांत बसून चहा घेतला. आणि विचार करत होते की आता 2025मधलं माझं टार्गेट मला कंप्लीट करायचंच आहे, हा माझ्या मनामध्ये विचार चालू होता. त्याच्यासाठी ना मला तुमचं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद हवेत, आणि मला माहीत आहे तुम्ही देणारच, कारण खूप थोड्या दिवसामध्ये मला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे. त्याच्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. आज तर मी खूप खुश होते. अचानक प्लॅन ठरला, म्हणजे काहीच म्हणजे तयारी नव्हती आधी की जायचं आहे बाहेर आपल्याला वगैरे काय. हे ऑफिसवरून आल्याच्या नंतर म्हणायला लागले की आपण बाहेर जेवण करायला जाऊ, म्हणून आम्ही मस्त राजवर्धन वाडा तिथे जेवण करण्यासाठी गेलो. आतमध्ये गेल्यानंतर खूप छान वाटलं, कारण जुन्या काळातली जशी मोठी पाण्याची घागर असायची ना तशी मोठी पाण्याची घागर होती. तसेच तांबे होते, पाटा वरवंटा होता, आणि चुलीवरती जेवण भेटतं तिथं. तर चुलीवरती पण थीम ठेवली होती, म्हणजे आई आणि मुलगी स्वयंपाक करताना चुलीवरती. मस्त झुला वगैरे होता, आणि सगळं बाहेर फुलांनी सजवलं होतं, आणि आतला ॲम्बियन्स तर खूपच मस्त होतं. हायवेच्या साईडला असल्यामुळे ना आज हॉटेलमध्ये भरपूर गर्दी होती. प्रशस्त बैठक व्यवस्था होती, आणि जवळजवळ आम्हाला 1-1.5 तास वेटिंगला थांबायला लागलं, कारण हॉटेलमध्ये भरपूरच गर्दी होती.
आम्ही पहिल्यांदा स्टार्टरमध्ये मसाला पापड घेतला होता. गेल्याच आम्ही फोटोज व्हिडिओज वगैरे काढत बसलो, त्याच्यामध्ये जास्त टाईम स्पेंड केला. आणि ऑर्डर यायला पण खूप वेळ लागत होता. मग बाकीचं काही स्टार्टर न मागवता डायरेक्ट आम्ही मेन कोर्स मागवला. मेन कोर्समध्ये मस्त चिकन रान मागवलं होतं आणि चिकन रान धनुषला खूप खूप आवडलं. आम्ही तिघांनी पण मस्त जेवण एन्जॉय केलं आणि जेवणाची टेस्ट तर खूप भन्नाट होती. आम्हाला घेतलं तेवढं पण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची जास्त तयारी करतो, जास्त एक्साइटमेंट दाखवतो ना, ती गोष्ट त्यावेळी आपल्या बाबतीत होत नाही. म्हणजे आता सकाळी जर मला माहीत असतं ना की आपण बाहेर जेवायला जायचं आहे, तर थोडंसं इकडे तिकडे काहीतरी झालं असतं. पण ना अचानक ठरलं प्लॅन जायचा म्हणून. मी तर नकोच म्हणत होते, पण ह्यांनी जबरदस्तीने नेलं. पण खरंच खूप छान वाटलं. तेवढाच वेळ पण बाहेर छान वाटलं घालवला तर. आणि घरी येताना आईस्क्रीम आणलं होतं, कारण धनुष खूप रडायला लागलं होतं मला आईस्क्रीम खायचं आहे म्हणून. जास्त महागायचं नाही, फक्त 10-10 रुपयाच्या तिघांनासुद्धा आईस्क्रीम आणले आणि तिघांनी पण मस्त एन्जॉय केलं. आणि IT वाला नवरा म्हणजे हे असं असतं, उघड लॅपटॉप बस काम करत. बाहेर होतो तेव्हाच अर्जंट कॉल आला की तुम्हाला एक म्हणजे काम आहे ते करावंच लागेल म्हणून. तर घरात आल्या त्यांनी पहिल्यांदा त्यांचं काम करायला घेतलं. तोपर्यंत मी आणि धनुषने मस्त आईस्क्रीम एन्जॉय केलं. आणि ते जेव्हा काम करतात ना घरात बसून, तेव्हा मी जास्त करून त्यांच्याजवळच बसते. म्हणजे मला पण शिकायला थोडंफार आवडतं. लॉकडाऊनमध्ये पण मी ह्यांना थोडीफार मदत करत होते. म्हणजे जे सातत्याने तेच काम असायचं आणि मग ते बघून बघून ना मला सवय लागली होती ते करायचं. अजून पण मला वाटतं ते काम असेल तर मी अजून पण करू शकते. तर असा होता माझा आजचा दिवस. आता आपण पुढच्या वर्षी. तोपर्यंत बाय बाय.